नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे. अद्वैतने जे कलाचं घर सोडवलेलं असतं त्या घराचे पैसे कलाला लवकरात लवकर अद्वैतला परत करायचे असतात. परंतु ते पैसे परत करायचे कसे हा तिच्यापुढे मोठा प्रश्न असतो. कारण चांदेकरांकडे तिने डिझायनिंग केलं तर चांदेकरांनाच तिला परत पैसे द्यावे लागतील आणि त्यातून ती काहीच घेणार नाही असं वचन तिने सरोजला दिलेलं असतं. त्यामुळे चांदेकरांच्या कुठल्याही पैशाला ती हात लावू शकत नसते. पण अद्वैतचे पैसे तर तिला परत करायचे असतात. मग हे पैसे परत करायचे कसे याचा ती विचार करत असते. अद्वैत जेव्हा तिला विचारतो की काय झालंय तुला, तू का बाहेर विचार करत बसली आहेस, तेव्हा कला त्याला सांगते की अद्वैत, मला लवकरात लवकर तुझे पैसे परत करायचे आणि ते पैसे परत कसे करावे हे मला कळत नाहीये. मग अद्वैत तिला म्हणतो की तू एक काम कर, दुसरा एखादा जॉब बघ. तेव्हा कला म्हणते की माझ्यासारख्या कमी शिकलेल्या बाईला कोण आणि जॉब देईल. त्यावर अद्वैत विचारतो की तुझं शिक्षण कमी झालंय का. कला म्हणते की हो, माझं ग्रॅज्युएशनमधलं शेवटच्या वर्षातलं शेवटचं टर्म बाकी आहे, तेवढंच राहिलं. कारण लहानपणापासून मी माझ्या बाबांना बघत आले की माझ्या बाबांवर आमच्या तिघींचंही खूप मोठं ओझं होतं. माझ्यासोबत नैनाताई आणि काजल दोघीही शिकत होत्या. कोणाला एकाला तरी पाय काढून घेणं महत्त्वाचं होतं. त्यामुळे मी शिक्षणातून लेफ्ट झाले आणि मी घरातला खर्च उचलायला सुरुवात केली. ग्रॅज्युएशन नंतर मी दुकान सांभाळायला सुरुवात केली आणि पैसे कमवायला लागले. तर कलाच्या ह्या स्ट्रगलचं अद्वैतला सुद्धा खूप विशेष वाटलेलं असतं. अद्वैत तिला म्हणतो की खरंच तू जे स्ट्रगल करू शकते ना, कदाचित ते स्ट्रगल मी कधीच करू शकलो नसतो. प्रत्येकाचं स्ट्रगल हे वेगळं असतं. पण अद्वैत कलाला म्हणतो की तू एक काम कर ना, तू तुझं जे शिक्षण अपूर्ण राहिले ते शिक्षण पूर्ण कर. कला म्हणते की अरे अद्वैत, आता कुठे मी ते शिक्षण पूर्ण करणार आहे. पण खरं सांगू का, मला शिक्षणाची खूप आवड आहे. मला नवीन गोष्टी शिकायला खूप आवडतात. खरं तर मला फाईन आर्ट शिकायचं होतं आणि माझी डिग्री कंप्लीट करायची होती, परंतु वेळच नाही मिळाला. मला शिकण्याची तर खूप आवड आहे, परंतु आता या वयात मी कुठे शिकत बसू. कलाने अद्वैतला असं बोलता बोलता बोलून दिलेलं असतं. तर तीच गोष्ट त्याच्या मनामध्ये असते. कारण खरे किती हुशार आहे, तिच्या अंगामध्ये किती गुण आहे आणि खरंच कला तिच्या अगदी नसानसामध्ये भिडली आहे ही गोष्ट अद्वैतला चांगलीच ठाऊक असते. त्यामुळे कलाचं सगळं काही चांगलं व्हावं, ती पुढे जावं, तिला चांगला जॉब मिळावा, मोठमोठ्या डिझाईन्स ह्या तिने तिच्या शिक्षणाच्या बळावर करायला घ्याव्या असं अद्वैतला खूप वाटत असतं. त्यामुळे अद्वैत आता ठरवतो की तो काहीही करून कलाला शिक्षण देणार आणि कलाची फाईन आर्टची डिग्री कंप्लीट करून घेणार. मित्रांनो, व्हिडिओला लाईक करायला फक्त 1 सेकंद लागतो, परंतु तुमच्या 1 सेकंदाने आम्हाला मात्र अजून व्हिडिओ बनवण्याची खूप प्रेरणा मिळते. आमच्यासाठी तुमचे लाईक्स आणि कमेंट खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे वाट कसली बघताय, लगेच आपल्या व्हिडिओला लाईक करा, सोबत कमेंटही करा. धन्यवाद. कला मात्र तिने ही गोष्ट जेव्हा बोललेली असते त्याच वेळी ती ही गोष्ट सोडूनही देते. कारण तिला माहीत असतं की पुढे असं काही होणार नाही. आता तसंही माझं लग्न झालंय आणि लग्न झाल्यावर मी कुठे शिकत बसणार आणि कुठे त्या डिग्र्या कंप्लीट करणार. त्यामुळे ती तो विषय तिथेच सोडून देते आणि तिच्या मनात त्याबद्दल काहीच नसतं. अद्वैतच्या मनात मात्र कलाचं शिक्षण पूर्ण करण्याची एक कल्पना त्याच्या मनामध्ये येते. दुसऱ्याच दिवशी चांदेकरांच्या घरी एक खूप मोठी चित्रकार आलेली असते. त्या चित्रकारासोबत चांदेकरांचे चांगलेच रिलेशन्स असतात आणि ती चांदेकरांकडे आलेली असते. तेव्हा कला मात्र तिची खूप मोठी फॅन असते. कला भारावून जाते की ती आपल्या घरी आली आहे. कला तिच्या मागे पुढे करत असते कारण कलाला ती फार आवडत असते. तिचे चित्र कलाला आवडत असतात. कलाची आयडियल जी व्यक्ती असते ती तिच्या समोर असते. त्यामुळे कलाला काय करावं आणि काय नाही असं झालेलं असतं. कला आता त्या मॅडमला म्हणते की मॅडम, मला सुद्धा चित्र काढण्याची खूप जास्त आवड आहे आणि मी सुद्धा खूप चित्र काढलेत. मी तुम्हाला माझे चित्र दाखवू का. तेव्हा त्या मॅडमकडे एवढा टाईम नसतो की ते कलाचे चित्र बघतील. त्यामुळे ते कलाला म्हणतात की नको नको, मी नंतर कधीतरी येईल आणि नंतर बघेल. परंतु कलाला त्यांना त्यांचे चित्र दाखवायचे असतात. कलाला तिची कला त्यांना दाखवायची असते. त्यामुळे कला आता तिने जे काही बनवलेलं असतं, जे काही दागिने बनवलेले असतात, त्यानंतर जे काही चित्र तिने काढलेले असतात, जे काही तिने गोष्टी साकारलेल्या असतात, त्या सगळ्या गोष्टी आता ती मॅडमला आणून दाखवते. तर त्या मॅडमला आणून दाखवल्यानंतर मॅडम तिला विचारतात, फक्त तिला एक प्रश्न विचारतात कलाला की काय ग, तुझं शिक्षण काय झालंय. असं म्हटल्यावर कला शांत बसते. कला म्हणते की मॅडम, माझं शिक्षण नाही झालंय. तर त्या मॅडम आता खूप चिडतात. तर त्या मॅडम आता कलाने जी वस्तू बनवलेली असते, एवढी प्रेमाने बनवलेली असते, ती वस्तू डायरेक्टली फेकून देतात.
कलाच्या कलेचा त्यांनी अपमान केलेला असतो. कलाला फार वाईट वाटतं. कला त्यांना विचारते की तुम्ही माझी ही वस्तू का फेकून दिली? मी एवढ्या मेहनतीने हे चित्र काढलं होतं, तरी सुद्धा तुम्ही असं फेकून का दिलं? माझ्या कलेचा अपमान का केलात तुम्ही? त्यावर त्या मॅडम कलाला म्हणतात की का तुला असं वाटतंय का की तू शिक्षणाशिवाय एवढे चांगले चित्र काढू शकतेस किंवा तुझी एवढी कला चांगली आहे, तुला या गोष्टीवर गर्व व्हायला लागलाय का? कला म्हणते की नाही मॅडम. तेव्हा ती मॅडम म्हणते की हो, तुला या सगळ्यावर गर्व होतोय की तू खूप छान डिझाईन करतेस आणि शिक्षणाशिवाय तू ह्या सगळ्या गोष्टी करते. तुझी कुठली फाईन आर्टची डिग्री झालेली नाहीये, तरी सुद्धा तू चित्र काढतीयस. तू तुझी फक्त कला जोपासतीये, तू प्रोफेशनमध्ये नाहीयेस. तुला फक्त एक छंद जोपासायचा आहे म्हणून तू त्या डिझाईन काढत असते, परंतु तू तुझ्या कलेला तेवढा रिस्पेक्ट देतच नाहीये. तुझ्या कलेला तेवढा रिस्पेक्ट आणि तेवढी आदर देतच नाहीये आणि तुझ्या कलेला रिस्पेक्ट कधीच मिळणार नाही जेव्हा तू शिक्षण पूर्ण करणार नाही. प्रत्येकजण हेच म्हणेल की तिला आवड आहे म्हणून ती करते, परंतु तुझं काय? यातून तुझ्या कलेचा किती अपमान होतोय हे तुला कळत नाहीये का? आज मी फक्त तुझं चित्र फेकून दिलं तर तुला एवढं वाईट वाटलं. आणि समजा जर उद्या तुझी यावरून कोणी खिल्ली उडवली की तुझं काही शिक्षण नसताना तू फक्त छंद जोपासायचा म्हणून तुझी कला करतेय, तर तुला काय वाटेल? हेच जर तुझ्याकडे शिक्षण असेल, तुझ्याकडे जर फाईन आर्टची डिग्री असेल, तर त्या डिग्रीवरती तू एखादं चित्र काढलं तर त्या चित्राची किंमत वाढेल, त्या चित्राची व्हॅल्यू वाढेल, बघणाऱ्यांचा दृष्टिकोन बदलेल आणि तू अजून 10 लोकांना तुझ्यासोबत मोटिवेट करू शकते. ज्या मुलींना कला जोपासायची आहे त्यांना तू मोटिवेट करू शकते. असं तू घरात राहून चित्र काढून काय करणार आहे? कलाच्या डोक्यात प्रकाश पडलेला असतो. कला विचार करते की खरंच आहे हे सगळं, म्हणजे मी जर फक्त अशीच चित्र काढतेय तर माझी कला कोणापर्यंत पोहोचणार आहे? जास्तीत जास्त मी चांदेकरांपर्यंत फेमस असेल, बाकी कुठे फेमस असणार आहे मी? बाकी कोणाला माहिती आहे की माझ्या अंगात एवढे गुण आहे? परंतु हे शिक्षण जे आहे ते मला तिथपर्यंत नेऊ शकतं माझं नाव कमवण्यासाठी. मला जर माझं महाराष्ट्रात, जगभरात माझं जर नाव कमवायचं असेल तर हे शिक्षणच आहे की जे मला पुढे घेऊन जाईल. या गोष्टीचा मी आधी का नाही विचार केला? मी प्रत्येक वेळी हे म्हणत होते की नाही, मला शिक्षण नाही घ्यायचंय कारण आता शिक्षण घेऊन काय उपयोग? परंतु हीच खरी वेळ आहे. अजूनही माझ्या हातातून वेळ निघून गेला नाहीये. मी जर आता फाईन आर्टला ॲडमिशन घेतलं तर मात्र मी व्यवस्थित माझी डिग्री कंप्लीट करू शकते. 2-3 वर्षात माझं सगळं शिक्षणही पूर्ण होऊ शकतं, परंतु त्या शिक्षणातून मला जी वेगळी ओळख मिळेल त्याचं काय? त्या वेगळ्या ओळखीने मी काहीही करू शकते आणि चांदेकरचे पैसे सुद्धा मी इझिली देऊ शकते. आणि हे शिक्षणच आहे की जे माझ्या कलेला एक आदर देऊ शकतं. आता कलाच्या डोक्यात प्रकाश पडलेला असतो आणि कलाला या गोष्टीची जाणीव होते की खरंच शिक्षण असणं किती महत्त्वाचं आहे. नुसती आपल्या अंगी एखादी कला आहे म्हणून ती जोपासणं म्हणजे त्या प्रोफेशनमध्ये जाणं असं नाही होत, तर खरं तर ती कला असणं म्हणजे त्याबद्दल शिक्षण घेणं, कारण शिक्षणामुळेच आपण ती कला पुढे नेऊ शकतो. आजच्या जगामध्ये आपल्याला जर पुढे जायचं असेल तर हे शिक्षणच आहे की जे आपल्याला पुढे नेऊ शकतं. याची जाणीव आता कलाला झालेली असते आणि कलाच्या डोक्यात प्रकाश पडलेला असतो त्या मॅडममुळे. त्या मॅडमने फक्त कलाचं चित्र फेकून दिलेलं असतं, त्यामुळे कलाचा अपमान झालेला असतो. पण आता कलाला कळलेलं असतं की त्या मॅडमने असं का केलं, त्यांनी माझं चित्र का फेकून दिलं. खरं तर त्यांनी माझ्या डोक्यात प्रकाश पडावा म्हणून त्यांनी ते चित्र फेकून दिलं. आज मी तुझ्या कलेचा असा अवमान केला कारण तुझ्याकडे शिक्षण नाहीये. उद्या कोणीही येऊन असा अपमान करू शकतं, त्यामुळे तुला ह्या कलेमध्ये शिक्षण घेणं खूप महत्त्वाचं आहे. मग कला ठरवते की नाही, आता ती डिग्री घेणार म्हणजे घेणारच. ज्या दिवशी घरामध्ये सगळेजण जमलेले असतात, आता त्यावेळी कला विषय काढते. कला आबांना म्हणते की आबा, मला तुमच्यासोबत महत्त्वाचं बोलायचंय. आबा म्हणतात की बोल ना सुनबाई, काय बोलायचंय तुला? कला म्हणते की आबा, हे बघा, मला कलेमध्ये खूप आवड आहे. मी माझी कला जोपासते परंतु मला अजून कलेबद्दल शिकण्याची खूप आवड आहे. मला फाईन आर्टमध्ये डिग्री घ्यायची आहे आणि मला माझं पुढील शिक्षण पूर्ण करायचं आहे. जेव्हा असं कला म्हणते तर कलाच्या या निर्णयाचा आबांना तर खूप आनंद होतो. आबा विचार करतात की खरंच खूप छान निर्णय घेतलाय कलाने. पण आता सरोजला मात्र ते अजिबातच आवडलेलं नसतं. सरोज कलाला म्हणते की काय, आता या वयात तू तुझं शिक्षण पूर्ण करणार आहेस का? आणि या वयात तू आता कॉलेजला जाणार आहेस का? अगं, कॉलेजला जाणारे तरी तुझ्या एवढे आहेत का? अगं, कॉलेजला जाणाऱ्या सगळ्या लग्न झालेल्या मुली असतात आणि तू त्यांच्यामध्ये जाऊन चांदेकरांच्या इमेजला गालबोट लावणार आहे का? समजा जर तू उद्या कॉलेजला गेली तर लोक काय म्हणतील की बघा, चांदेकरांची सून किती अनपढ गवार आहे की आत्ता कॉलेज करतीये, आत्ता ती शिकायला आली आहे, तुला आमची इज्जत घालवायची आहे का?
जे काही चाललंय ते तुला चांगलं देखवत नाही का? आणि तसंही आता तू चांदेकरांकडे जॉब करतेस ना, चांदेकरांकडे तुला तुझी कला जोपासायला मिळते ना, मग तुला बाहेर जाऊन करायची काय गरज आहे काही? कला म्हणते की हो सरोज मॅडम, मला माहिती आहे मी चांदेकरांकडे जॉब करते, परंतु मला माझ्या कामाचा मोबदला कुठे मिळतो? तुम्ही तर मला अशी अट घातली आहे की मी कुठलेही पैसे, चांदेकरांचे कुठलेही पैसे माझ्यासाठी मी वापरूच शकत नाही. मग माझ्या कलेमुळे मला भेटतंय काय? माझ्या कलेमुळे मी कुठली गोष्ट माझ्या मनासारखी करू शकते? तुम्हीच सांगा सरोज मॅडम. सरोज कलाला म्हणते की अच्छा, मला आता समजलं. मला आधीपासूनच माहित होतं ग की तुला पैशांची खूप हवे आणि तू पैशांसाठी हे सगळं करतेस ना. बोल, तुला किती पैसा हवाय? असा किती पैसा हवाय सांग आम्हाला. तसंही आम्ही आमच्या कंपनीतल्या इतर एम्प्लॉईला पैसे तर देतोच, डिझायनरला पैसे देतो, त्यामुळे आम्ही तुलाही पैसे देऊ शकतो आणि तेही इतरांच्या डबल. बोल, तुला किती पैसे हवेत? कला म्हणते की हे बघा सरोज मॅडम, पैशात मोजण्या इतकी माझी कला एवढी छोटी नाही आहे. सगळ्यात पहिल्यांदा मी माझ्या कलेचा आदर करते आणि मला माझी कला जोपासायची आहे. मला अजून कला शिकायची आहे. त्यासाठी मला कलेमध्ये शिक्षण घ्यायचं आहे आणि मला प्लीज तुम्ही परमिशन द्या ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी. सरोज म्हणते की नाही, तुला याबद्दल परमिशन मिळणार नाही. तू जर उद्या कॉलेजला गेली तर तू आमची इज्जत चव्हाट्यावर आणशील आणि आमच्या चांदेकरांचं नाव धुळीस मिळवशील आणि मला ते अजिबातच चालणार नाही. आणि समजा जर तू कॉलेजला गेली, तू तुझं एज्युकेशन कंप्लीट केलं, तर मग घरातली कामं कोण करणार? तुला तर घरात इकडे तिकडे मिरवायची खूप सवय ना, आणि तूच तर ह्या सगळ्या गोष्टींचा आव आणतेस ना की कशा प्रकारे घरातले कामं तू करतेस, सगळ्यावर तुझं लक्ष असतं. मग काय झालं आता काय प्रॉब्लेम आला तुला? आता का बरं तू घरातल्या कामांपासून सुटका करू बघतीये का? तुला घरातले कामं आता बोर झाले का? आता तुझी हौस फिटली का? आणि म्हणून तू बाहेर जाण्याचा मार्ग शोधतीयस ना. कला म्हणते की नाही सरोज मॅडम, असं काहीच नाहीये. हे बघा, मला जर कॉलेज करायचं असेल, हे बघा मला जर डिग्री घ्यायची असेल, तर मी माझं शिक्षण आणि घरातलं काम दोन्हीही व्यवस्थित सांभाळेल. शिक्षण घेताना मी ही गोष्ट कधीच विसरणार नाही की मी चांदेकरांची सून आहे आणि सून म्हणून माझे जे काही कर्तव्य आहे त्यामध्ये मी कधीही कमी पडणार नाही. सुद्धा सरोज ही कलाला डिग्री घेण्यासाठी नाहीच म्हणत असते. त्याच वेळी आलेला असतो अद्वैत तर फाईन आर्टचा ऍडमिशन फॉर्म सुद्धा घेऊन आलेला असतो आणि अद्वैत कलाला तो फॉर्म देतो. कला तो फॉर्म बघून खूपच खुश होते आणि म्हणते की चांदेकर, खरंच तू माझ्यासाठी हे केलंस? तेव्हा अद्वैत म्हणतो की हो. अद्वैत म्हणतो की तुला तुझ्या शिक्षणामध्ये पुढे जाणं खूप महत्वाचं आहे. तू तुझं पुढचं शिक्षण घ्यावं अशी माझी खूप इच्छा आहे. अद्वैतला विचारते की अद्वैत, काय चाललंय हे सगळं? मग अद्वैत आता सरोजला सांगतो की आई हे बघ, खरंच किती छान डिझाईन काढते. तिला चांदेकरांच्या इथे नोकरी करायला भेटतीये. कारण का बरं? कारण ती चांदेकरांची सून आहे. तिचं टॅलेंट चांदेकरांना माहिती आहे, परंतु जगाला तिचं टॅलेंट माहीत नाही आहे. आणि जगाला जर तिचं टॅलेंट जर माहिती करून द्यायचं असेल तर तिला तिच्या शिक्षणातून पुढं जाणं खूप महत्त्वाचं आहे. तिच्या अंगात जे टॅलेंट आहे ते तिच्या शिक्षणातूनच बाहेर येऊ शकतं. असं जेव्हा अद्वैत सरोजला म्हणते तेव्हा सरोजला खूप राग आलेला असतो. सरोज अद्वैतला म्हणते की अद्वैत, काय आहे, तू सुद्धा आता त्या मुलीची साईड घ्यायला लागलास का? अरे ह्या मुलीच्या किती आहारी जातोय, ही मुलगी आता तुझ्याकडनं काय करून घ्यायला लागली आहे. अद्वैत म्हणतो की आई हे बघ, माझा खरेवर राग आहे तो वेगळ्या गोष्टीसाठी आहे आणि ही गोष्ट शिक्षणाची आहे. खरेमध्ये एखादा गुण आहे, एखादी चांगली कला आहे, तर तिने ती जोपासायला हवी, तिने अजून शिक्षण घ्यायला हवं असं मला वाटतं. त्यामुळे आई, उगाचच तू ही गोष्ट जास्त वाढवू नको आणि मला असं वाटतं की तू सुद्धा कलाला परमिशन द्यायला हवी. सरोज अद्वैतला म्हणते की ठीक आहे अद्वैत, मला दुसरा काहीच प्रॉब्लेम नाहीये. फक्त ह्या मुलीने घरातल्या कामांमध्ये काटकसर करता कामा नये. जर ह्या मुलीने घरातल्या कामामध्ये काही काटकसर केली, जर या मुलीने घरातल्या कामात काही टंगळमंगळ केली आणि जर हिच्या कॉलेजमुळे आणि हिच्या डिग्रीमुळे, हिच्या अभ्यासामुळे जर घरातली कामं मागे राहिली ना, तर मात्र मी या मुलीला कॉलेजमध्ये जाऊ देणार नाही. सरोजकडून आता कलाला परमिशन मिळालेली असते की ती सुद्धा आता एज्युकेशन घेणार आणि फाईन आर्टची डिग्री कंप्लीट करणार. त्यामुळे कला खूप खुश असते, अद्वैतही खूप खुश असतो. आणि खरं तर अद्वैतने आता सरोजलाही शब्द दिलेला असतो की आई, तू जे म्हणते तसंच होईल. कला घरचेही कामं करेल आणि ती कॉलेजमध्येही जाईल आणि मी तुला शब्द देतो की ती हे सगळे कामं व्यवस्थित पूर्ण करेल.
अद्वैतने कलाची बाजू घेतल्यामुळे कलाला सुद्धा खूप आनंद झालेला असतो. परंतु सरोज एवढ्या लवकर इतक्या पटकन तिला या सगळ्या गोष्टीची परमिशन देईल असं तर नाही होणार. तिच्या मनात नक्कीच काहीतरी काळं असणार, हे तर तुम्हालाही माहिती आहे. दुसऱ्या दिवशी सगळे कामं वगैरे करून कला आता कॉलेजमध्ये गेलेली असते आणि कॉलेजमध्ये गेलेली असताना कला तिचं व्यवस्थित सगळं काही कंप्लीट करते. तिचा कॉलेजचा पहिलाच दिवस असतो. त्यानंतर घरी जेव्हा येते तेव्हा सरोजने मात्र ती घरी लेट येण्याचे सगळे काही डाव आखून ठेवलेले असतात. तिने एका रिक्षावाल्याला पैसे दिलेले असतात आणि सांगितलेलं असतं की तू ह्या मुलीला कुठल्या तरी वेगळ्याच लोकेशनवर घेऊन जायचं जेणेकरून ही लवकर येऊ शकत. कला ही कॉलेजच्या समोर रिक्षाची वाट बघत बसलेली असते. त्याच वेळी रिक्षावाला तिथे येतो. कला त्याला थांबवते. मग कला त्याला म्हणते की चांदेकर मेन्शन मध्ये कलाला जायचं असतं. तर तो रिक्षावाला आता भलत्याच दिशेने गाडी नेतो आणि कलाला अशा लोकेशनवर त्याने आणून सोडलेलं असतं की जिथून कलाला घरी जाणं खूप मुश्किल असतं. घरी आता 7 वाजलेले असतात तरी सुद्धा कला घरी आलेली नसते. घरातली अजून सगळी कामं बाजूला असतात. घरात स्वयंपाक झालेला नसतो आणि सर्व मिळून कलाची वाट बघत असतात, कारण त्यावेळी कलाचा फोनही ऑफ असतो. अद्वैतही तिथेच असतो. अद्वैतही कलाची वाट बघत असतो आणि कला अजून का नाही आली आहे याचा आता सगळेच चांदेकर विचार करत असतात. परंतु कलाला लेट झालेलं असतं त्या रिक्षावाल्यामुळे. त्या रिक्षावाल्याने कलाला एका वेगळ्याच लोकेशनवर आणून ठेवलेलं असतं. त्यामुळे अद्वैतलाही आता टेन्शन आलेलं असतं की कला नक्की कुठे गेली असेल. त्यामुळे आता घरातल्यांनाही टेन्शन आलेलं असतं की ही मुलगी अजून आली कशी नाही. सरोज मात्र हसत असते, कारण हे सगळं प्लॅनिंग तर सरोजचंच असतं. सरोजने मुद्दाम कलाला लेट केलेलं असतं जेणेकरून सरोजला तिचा शब्द खरा करता येईल. जर तू चांदेकरांची सून म्हणून तुझे कर्तव्य पूर्ण नाही केले तर मी तुला कॉलेजमध्ये जाऊ देणार नाही आणि तुला तुझं शिक्षण पूर्ण करू देणार नाही. म्हणजे सरोजला बोलायला चान्स मिळेल, मग कलाला ती कधीच कॉलेजला पाठवणार नाही असं सरोजचं डोकं असतं. अद्वैत आता कलाला कंटिन्यू कॉल ट्राय करत असतो, परंतु कला आता अशा लोकेशनवर अडकलेली असते की जिथून कलाला परत येणं खूप अवघड असतं. अद्वैतलाही आता भीती वाटत असते की जर आता कला घरी लवकर आली नाही तर मीही तोंडावर पडेल, कारण मीच आईला शब्द दिलाय की खरे जे काही करेल ते व्यवस्थित करेल आणि खरेकडनं कुठलीही चूक होणार नाही. मग खरेला आज यायला उशीर का झालाय, अद्वैतला मोठा प्रश्न पडतो. मग अद्वैत सगळ्यात पहिल्यांदा तिच्या कॉलेजला फोन लावतो. कलाच्या कॉलेजला फोन लावल्यावर समजतं की कॉलेज तर कधीच सुटलंय आणि सगळी मुलं घरी देखील गेली आहे. तेव्हा मग अद्वैतला आता प्रश्न पडतो की ही कला गेली कुठे. कला आता हळूहळू रस्त्याच्या दिशेने येत असते, कारण तिथे कुठल्या गाड्याही नसतात. त्यामुळे ती एकटीच चालत येत असते, एकटीच रस्त्यावरने येत असते. आणि अद्वैत सुद्धा आता कलाला शोधायला निघालेला असतो. कला रस्त्याने येत असते. रस्ता शोधत चांदेकर मेन्शनकडे आता ती पायी निघालेली असते, कारण तिच्याकडे दुसरा कुठलाच पर्याय नसतो. ती ज्या लोकेशनला येऊन पोहोचलेली असते तिथे एक साधी गाडीही नसते. कला जेव्हा तिथून येत असते तेव्हा आता अद्वैतही तिकडनं निघालेला असतो. कला रात्रीच्या वेळी रस्त्याने चाललेली असते आणि त्याच वेळी काही गुंड येतात आणि ते कलाला त्रास देऊ लागतात. कलाची ते छेड काढत असतात. कला पुढे पळत असते आणि ते गुंड आता कलाच्या मागे पळत असतात. कला पुढे पळत असते आणि ते गुंड आता कलाच्या मागे पळत असतात. कलाला थांब म्हणत असतात. कला आता खूप घाबरलेली असते. एकतर एवढा उशीर झालेला असतो आणि त्या रस्त्याला कोणीच नसतं आणि अद्वैत आता कलाला शोधायला त्याच रस्त्याने निघालेला असतो. मग आता कला जेव्हा पळत रस्त्याने चाललेली असते त्यावेळी नेमकी आता ती अद्वैतच्या गाडीला जाऊन धडकते. अद्वैतच्या गाडीवर कला पडलेली असते आणि अद्वैत जेव्हा कलाला पुढे बघतो तेव्हा त्याला मोठा प्रश्न पडतो की ही खरे इथे काय करतेय. आणि मग त्याचं लक्ष जातं त्या गुंडांवर. त्याला कळतं की हिच्या मागे गुंड लागलेत म्हणून. मग अद्वैत गाडीच्या खाली उतरतो. सगळ्यात पहिल्यांदा तो त्या गुंडांची धुलाई करतो. त्या गुंडांना मारतो आणि मग ते गुंड तिथून पळून जातात. तर कला मात्र खूप घाबरलेली असते. कला पहिल्यांदा अद्वैतला खूप जोराची मिठी मारते. अद्वैत कलाला म्हणतो की खरे शांत हो, ते गेलेत, ते चोर गेलेत निघून आता. कला आता मोठमोठ्याने रडू लागते. अद्वैत कलाला विचारतो की काय झालंय खरे, सांगशील का मला. कला फक्त रडत असते. कला काही बोलतच नसते. मग अद्वैत आता कलाला घेऊन डायरेक्टली घरी येतो. अद्वैत कलाला घरी घेऊन आल्यामुळे सरोजला तर बोलायलाच होतं. सरोज आता कलाला खूप ओरडू लागते आणि कलाला ती म्हणत असते की काय ग, तू तर म्हटली होतीस ना की सगळी कामं तू व्यवस्थित करशील, तुझं एज्युकेशनही बघशील, तुझं शिक्षणही बघशील आणि तू तुझ्या घरातले कामांमध्ये सुद्धा काटकसर करणार नाही. दोन्हीही जबाबदाऱ्या तू अगदी व्यवस्थित पार पाडशील. मग काय झालं तुझ्या जबाबदाऱ्यांचं? आज का तुला एवढा लेट झाला यायला?
अगं आता जेवणाची वेळ झाली आहे आणि अजून जेवण सुद्धा घरामध्ये रेडी नाहीये, अशा प्रकारे तू तुझ्या जबाबदाऱ्या पार पाडतीयस का? कला मात्र शांत असते. त्यावेळी अद्वैत म्हणतो की आई प्लीज तू थांबशील का? अगं निदान एखादा कुठल्या परिस्थितीतून आलाय याचा जरी विचार कर. अगं ती लवकर घरी आली नसेल तर दुसरंही काहीतरी कारण असू शकतं ना. मग अद्वैत आता कलाला शांत करतो. अंजूला तो पहिल्यांदा सांगतो की कलासाठी पाणी घेऊन ये. कला पाणी पिते. अद्वैत कलाला म्हणतो की कला प्लीज शांत हो आणि खरं खरं सांग की नक्की काय झालं. मग कला आता सगळ्यांना सांगू लागते की मी कॉलेजमधून व्यवस्थित निघाले होते, योग्य वेळेत निघाले होते, परंतु एक रिक्षावाला आला. मी त्याच्या रिक्षामध्ये बसले. मी त्याला हेही सांगितलं की चांदेकर मेन्शनमध्ये जायचंय, परंतु तो रिक्षावाला मात्र मला वेगळ्याच दिशेने घेऊन गेला आणि एका लोकेशनवरती त्याने मला सोडलं आणि त्यानंतर तो तिथून निघून गेला. बरं तिथे कुठल्या गाड्याही नव्हत्या, कुठलीही माणसंही नव्हती की मी त्यांना विचारू शकेल. त्यामुळे रात्रीच्या वेळी मी तिथून चाललेली होते. चांदेकर मेन्शनकडे येण्याचा रोड बघत होते, रस्त्यावर येण्याचा रोड बघत होते आणि त्याच वेळी माझ्या मागे ती गुंड लागली आणि ती गुंड माझ्या मागे लागल्यामुळे मी रस्त्यावर पळत होते आणि अद्वैत तिथं आला आणि अद्वैतने त्या गुंडांची धुलाई केली. आता असा सगळा प्रसंग जेव्हा कला घरातल्यांना सांगते तेव्हा घरातल्यांना तर खूप मोठा धक्का बसतो आणि सरोजही तोंडावर पडलेली असते. अद्वैत पूर्णपणे कलाच्या बाजूने होतो आणि तो कलाला म्हणतो की खरे तू एवढं सगळं सहन केलंस, अगं तू मला एक कॉल तरी करायचा होतास ना. तर कला म्हणते की अद्वैत काय करू मी, अरे माझा फोनही डिस्चार्ज झाला आणि मग मला तुझ्याशी बोलताच आलं नाही. मग अद्वैत आता सगळ्यात मोठी अनाउन्समेंट करतो तो कलाच्या बाजूने. त्याने एका ड्रायव्हरला बोलावून घेतलेलं असतं जो की चांदेकरांचाच ड्रायव्हर असतो आणि त्या ड्रायव्हरला तो सांगतो की इथून पुढे तू खरेला तिच्या कॉलेजमध्ये सोडवायचं आणि तिला घेऊन यायचं, हीच तुझी ड्युटी असेल. अद्वैतने एका ड्रायव्हरला कलासाठी नेमले, तेही फक्त कलाला घेऊन येण्याचं आणि कलाला नेण्याचं काम तो ड्रायव्हर करणार असतो आणि अद्वैतने कलासाठी एक वेगळा ड्रायव्हर नेमलेला असतो. त्यामुळे सरोजला मात्र चांगल्याच मिरच्या झुमलेल्या असतात. कारण सरोज जेवढा प्रयत्न करत असते की कशा प्रकारे तिला कलाला त्रास देता येईल, कशा प्रकारे ती अजून कलाचा छळ करेल आणि कशा प्रकारे अद्वैत आणि कला वेगळे होतील, परंतु त्याच्या मात्र पूर्णपणे विरुद्ध होत असतं की अद्वैत स्वतःहून कलाचा विचार करत असतो. अद्वैत स्वतःहून कलासाठी पुढे जाऊन कलासाठी काहीतरी करत असतो. सरोज जेवढे कलाच्या वाटेमध्ये काटे फेकत असते तेवढे काटे अद्वैत अगदी इझिली काढून फेकत असतो आणि सरोजच्या ह्या कामामध्ये अद्वैतच मध्ये मध्ये येत असतो. कलाला मात्र खूप छान वाटतं की अद्वैतने तिच्यासाठी ड्रायव्हर नेमलाय आणि अद्वैत खरंच तिची किती काळजी घेतो. त्यामुळे कला मात्र अद्वैतच्या अजूनच प्रेमात पडत असते. तर मित्रांनो, आजच्या या भागाबद्दल तुम्हाला काय वाटलं, याबद्दलचं तुमचं मत आम्हाला नक्कीच कळवा. अँड इफ यू लाईक माय व्हिडिओ प्लीज डू सबस्क्राईब, शेअर अँड कमेंट. थँक्यू.